काराने नेहमीप्रमाणे सकाळी आपलं बुटीक शॉप ओपन केलं आणि आत येऊन बघती तर काय, तिचा सगळ्यात महागडा फरकोट जो होता ना, तो अचानकपणे गायब झालेला होता. ती फार चिंतेत होती. मग तिने डिटेक्टिव्ह मेहुलला बोलवलं आणि घडलेला सारा प्रकार सांगितला आणि या तिघांवर संशय आहे असं सांगितलं. तर डिटेक्टिव्ह मेहुलने आपल्या चौकशीला सुरुवात केली. त्याने पहिले विचारलं वॉचमनला. वॉचमन म्हणाला, साहेब मला माहीत नाही, मी बाहेर असतो, मी शॉपच्या आत कधी जात नाही, त्यामुळे मला काय माहीत नाही. ऑफिस स्टाफला विचारलं तर तिने सांगितलं की काल शॉप बंद करताना फरकोट तर आपल्या जागेवरच होता, तर मला माहीत नाही कोणी चोरला. मोलकर्णीला विचारलं असता तिने सांगितलं, साहेब मला फरची ॲलर्जी आहे, तर फरकोट चोरणं काय, मी तर त्याच्या जवळ पण नाही जाऊ शकत. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा या तिघांपैकी फरकोट नेमका कोणी चोरला असेल बरं? नीट निरीक्षण करून पहा, तुमच्या लक्षात येईल. एकदम बरोबर, मोलकर्णीने फरकोट चोरला. जर तिला फरची ॲलर्जी असेल तर ती मांजर कशी पाळू शकेल बरं? अरे वा मित्रांनो, तुम्ही तर फार हुशार निघालात. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.